नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकमुगे आपल्या सर्वांचं माझ्या अशोक्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण टॉप 500 जी के सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉप 500 जे काही जी केचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 8 भाग कंप्लीट केलेले आहेत आणि 2 भाग आपले बाकी आहेत. मित्रांनो, आपण आणखी एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण मराठीचे टॉप 500 प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यामधला हा पहिला भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण जवळपास 50 प्रश्न कव्हर करणार आहोत. अपेक्षा करतो की आपल्या सर्वांचा अभ्यास हा बऱ्यापैकी सुरू असेल आणि रिव्हिजनही तुमची बऱ्यापैकी झालेली असेल आणि बऱ्याच मुलांना आपल्या सिरीजचा सुद्धा फायदा झालेला असणार आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की जो की तुमचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये तुमची जी काही समजा रिव्हिजन आहे या मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला करायचे आहेत आणि काही प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला परत रिपीट ते करायचे आहेत. आणि त्यासाठीच आपण टॉप 500 जी काही सिरीज त्या ठिकाणी सुरू केली होती, ज्यातून तुम्हाला बऱ्यापैकी फायदा झालेला असेल. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कारण आता परत एकदा आपण टॉप 500 जी काही सिरीज आहे त्याच्यामध्ये मराठी हा विषय कंप्लीट करणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. बघा, सोपा प्रश्न आहे. आभाळागत, आभाळासारखी, आभाळाप्रमाणे यासारखे शब्द जर आपल्या ओळीमध्ये आले असतील तर त्या ठिकाणी सरळ कुठला अलंकार असतो तर उपमा अलंकार असतो. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. आभाळागत किंवा आभाळासारखी माया तुझी अम्मावरी राहू दे हा अलंकार. ठीक आहे. आता आणखी गोष्ट लक्षात ठेवायची, अलंकाराचे प्रकार किती तर 2 प्रकार आहेत. एक आहे अर्थ अलंकार आणि दुसरा आहे शब्द अलंकार. ठीक आहे, याच्यावरती परीक्षेत प्रश्न आलेला आहे. अलंकाराचे प्रकार किती. ठीक आहे, तर 2 लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता या अर्थ अलंकार आणि शब्द अलंकारामध्ये विविध जे काही अलंकार आहेत त्याचीच उदाहरणं आपण सरासरी पाठ करत असतो. फॉर एक्झाम्पल अनुप्रास अलंकार आहेत. अनुप्रास अलंकारामध्ये तुम्हाला काही उदाहरणं नेहमी करता लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल गडद निळे हे काय त्याच्यामध्ये. त्यानंतर पेटविले पाषाण पठारावरती. ठीक आहे, हे एक उदाहरण त्याच्यामध्ये आहे. आणखी बरेच सारे उदाहरणं याच्यामध्ये आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा दिलेल्या पद्यामध्ये किंवा ओळीमध्ये काही जे काही अक्षर रिपीट होत असतील तर त्या ठिकाणी कुठला अलंकार असतो, अनुप्रास अलंकार असतो. ठीक आहे. त्यानंतर अतिशयोक्ती अलंकार आहे. तर अतिशयोक्ती अलंकाराचं फेमस उदाहरण आहे दमडीचं तेल आणलं, रिकामी जागा काय ते त्यात खूप सारं काही आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय असतं माहिती आहे का, याच्यामध्ये एखादी गोष्ट असते आणि ती फुगून सांगितलेली असते. फॉर एक्झाम्पल अति रडली समुद्राच्या समुद्र. आता एवढं काही शक्य असतं का, तर या ठिकाणी ते फुगून सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दृष्टांत जो काही अलंकार आहे हा अलंकार याच्यामध्ये उदाहरण दिलेलं असतं. दृष्टांत म्हणजे उदाहरण, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि याच्याचं काही फेमस एक्झाम्पल आहे ते आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. आता तुम्हाला वेगळा घटक ओळखायचे. आता बघा, 25 वर्ष म्हणजे काय असतं. 25 वर्ष म्हणजे काय असतं, रौप्य महोत्सव असतो. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 100 वर्ष म्हणजे शतक महोत्सव असतं. आणि हे जे हीरक महोत्सव आहे ना, हे याच्यामध्ये चूक आहे. ज्यावेळेस 60 वर्ष कंप्लीट होतं त्यावेळेस असतो हीरक महोत्सव. आणि मला हे जे काही 75 वर्ष असतं तर 75 वर्ष म्हणजे तुमचं दुसरं तिसरं काही नाही तर अमृत महोत्सव लक्षात ठेवायचं. आता हे जे काही 4ही ऑप्शन आहे हे 4ही पाठ करून टाकायचे, कारण परीक्षेमध्ये फेमस आहे. याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. पुढचा प्रश्न आहे सूर्य अस्ताच गेला. सूर्य अस्ताच गेला याच्यात तुम्हाला काय ओळखायची, शब्दाची शक्ती ओळखायची. शब्दाची शक्ती ओळखायची. आता शब्दशक्तीचे काही 3 प्रकार आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचेत. एक आहे अभिधा, एक आहे व्यंजना आणि लक्षणं. आता याच्यामध्ये सुद्धा काही उपप्रकार आहेत, परंतु MPSC मध्ये हे विचारले जातील. तुम्हाला पोलीस भरतीसाठी एवढं डीप विचारत नाहीत. आता बघा, सूर्य अस्ताच गेला. आता याची शब्दशक्ती जर तुम्हाला ओळखायची असेल तर ती कुठली तर लक्षण आहे. ठीक आहे. आता जे काही लक्षणा शब्दशक्ती असते त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या गोष्टी शक्यच नाही आहे त्या होऊच शकत नाही अशा गोष्टीने त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. आता सूर्य अस्ताच जाणं म्हणजे सूर्याचा शेवट होऊ शकतो का, तर होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ती गोष्ट शक्य नाही. आणखी याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. ठीक आहे, हे एक उदाहरण आहे. गंगेत गवळ्याची वस्ती. आता मला सांगा, नदीमध्ये आपण राहू शकतो का, नाही राहू शकत. त्यानंतर दारावरून हत्ती गेला. तर दारावरून हत्ती जाऊ शकतो का, तर नाही जाऊ शकत. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टी शक्य नाही आहे त्या गोष्टी या ठिकाणी वर्णन केलेल्या असतात. ठीक आहे. आता अभिधा जे आहे, अभिधा
अभिधा म्हणजे काय असतं माहिती आहे का? अभिधा म्हणजे जसं दिलंय किंवा जसं आपण पाहिलं तसंच वर्णन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, मी साप पाहिला, ही त्याचं फेमस एक्झाम्पल आहे. आणि जी काही व्यंजन आहे, व्यंजनेमध्ये काय असते? नावं ठेवणे म्हणजेच काय? व्यंग काढलेलं असतं किंवा त्याला व्यंगार्थ आपण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, भुंकणारी कुत्रे चावत नसतात, म्हणजे जी माणसं जास्त बडबड करतात ती काहीही करत नाही, हे त्याचं फेमस एक्झाम्पल आहे. आणि दुसरं, समाजात वावरणारी असल्यास जळवाट ठेचल्याच पाहिजे, किंवा समाजात वावरणारी असली रिकामी जागा, काहीतरी त्या एक टाईपचं एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी नावं ठेवलेली असतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, अण्णा व अक्का हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? अण्णा व अक्का हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? तर लक्षात ठेवायचं, हे कानडी भाषेतील शब्द आहे. अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, कुंची या टाईपचे शब्द आहेत. आता पोर्तुगीजमध्ये तुम्हाला लक्षात ठेव 2-3 शब्द, बटाटा, तंबाखू, पगार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. अरबीमध्ये आपलं लक्षात ठेवायचं, अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर या टाईपचे शब्द त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, मिलिंद यासाठी समानार्थी नसणारा शब्द. आता इथे तुम्हाला फसवलं जातं परीक्षेमध्ये, समानार्थी नसणारा विचारलेलं असतं. आपण सुरुवातीला दिसतं आपलं भ्रमर दिसतं, लगेच आपण टेक करतो आपला कार्यक्रम आपण या ठिकाणी मारून घेत असतो. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी विचारलं समानार्थी नसणारा शब्द, तर पंकज आपल्याला लक्षात ठेवायचं, पंकज. तर भ्रमर हे मिलिंदसाठी आहे, अलीसुद्धा मिलिंदसाठी आणि भुंगासुद्धा मिलिंदसाठी आहे. ठीक आहे, तर पंकज म्हणजे काय? तर कमळ, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सरोज हे सुद्धा कमळासाठी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघायचे, दाती तृण धरणे म्हणजे काय? दाती तृण धरणे म्हणजे काय? तर दाती तृण धरणे म्हणजे काय? तर दाती तृण धरणे म्हणजे काय? तर शरणागती पत्करणे. काय? शरणागती पत्करणे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे, शरणागती पत्करणे. याच्यामध्ये बघा आणखी काही ऑप्शन आपल्याला लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, नाश करणे, यासाठी तुम्हाला आणखी एक वाक्प्रचार लक्षात ठेवायचं, चंदन करणे. चंदन करणे म्हणजे काय? नाश करणे. आता ज्यावेळेस ब्रह्मांड आठवणे असं तुम्हाला वाक्प्रचार येईल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचे भीती वाटणे. आणि खुशामत करणे यासाठी थुंकी झेलणे, हे लक्षात ठेवायचं आपलं, थुंकी झेलणे हा वाक्प्रचार लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण, चुकीचा शब्द ओळखायचे. आता बरेच अशी मुलं आहेत बघा, ज्यांचं काय असतं, पूर्ण ग्रामरवरती कमांड असतं, परंतु ज्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न विचारतात चुकीचा शब्द म्हणजेच काय? शुद्ध लेखन असं सरळ सरळ. आता बघा, सहानुभूती हे कसं आहे? करेक्ट आहे, परीक्षासुद्धा करेक्ट आहे, आणि उहापोहसुद्धा करेक्ट आहे. आता हेही परीक्षेत विचारलं आहे, हेही परीक्षेत विचारलं आहे, आणि हेही परीक्षेत विचारले. हा मनस्थितीसुद्धा परीक्षेत विचारलेला आहे, परंतु मनस्थिती काय माहिती आहे का? या प्रकारे लिहिलं जातं, मनस्थिती. ठीक आहे, त्याच्यामुळे चूक कोणतं आहे? तर मनस्थिती. ओके, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता सहानुभूती, त्याची उकार बघायचे, नूला पहिला आणि भूला दुसरा आहे, परीक्षा सेकंडच असते, आणि ओहापोह व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे, अनिल हे टोपण नाव कोणाचं आहे? अनिल हे टोपण नाव कोणाचं आहे? तर अनिल हे टोपण नाव कोणाचं आहे? मग आत्माराम रावजी देशपांडे, परीक्षेत विचारलेलं आहे. राम गणेश गडकरी कोण आहेत? तर राम गणेश गडकरी. कोण आहे ते? गोविंद अग्रज. कोण तर? गोविंद अग्रज. ठीक आहे, विष्णू वामन शिरवाडकर, कुसुम अग्रज लक्षात ठेवायचे. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे जे आहेत याला आपण बालकवी म्हणतो. काय म्हणतो? बालकवी म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न बघूया, सूर्य पूर्वेला उगवतो. ठीक आहे, कोणता काळ आहे? हे तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हा कोणता काळ आहे? तर साधा वर्तमान काळ आहे. ठीक आहे, कारण त्रिकालबाधित सत्य जे असतं ते नेहमी करता वर्तमान काळात सांगितलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पूर्वरूप संधी कोणती? ठीक आहे, आता काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला पूर्वरूप संधी आणि पररूप संधी विचारली जाते त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांना फोडायचं. फॉर एक्झाम्पल, घाम अधिक ओळे. ठीक आहे, मन अधिक ताप, खिडकी अधिक आत, आणि निह अधिक तेज. ठीक आहे, आता घाम अधिक ओळे, तर घामोळे लिहिल्यानंतर काय कंटिन्यू असतं? ओळे, म्हणजे हे पूर्वरूप संधी का? नाही. मनस्ताप, याच्यामध्ये ताप परंतु या ठिकाणी होतं काय माहिती का? हा जो तुमचा विसर्ग त्याचं काय होतं? स होतं, पण तुम्हाला विचारलं काय माहिती का? पूर्वरूप संधी. ठीक आहे, मग मनस्तापी कोणती आहे? येईल का? तर विसर्ग संधीमध्ये येतात. ठीक आहे, निस्तेज सुद्धा कशामध्ये येतं? विसर्ग संधीमध्ये. आता खिडकीत लिहिताना काय होतं म्हणजे खिडकी हा शब्द कंटिन्यू असतो आणि तो प्लसच्या अगोदर असतो, म्हणजे काय? प्लसच्या अगोदर जे राहतं कंटिन्यू त्याला म्हणतो पूर्वरूप संधी,
आणि प्लसच्या नंतर जे राहील त्याला म्हणायचं पररूप संधी. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. नीलकंठ या शब्दाचा तुम्हाला समास सांगायचा आहे. नीलकंठ, ठीक आहे. तर कोणता समास आहे नीलकंठचा? निळा आहे कंठ ज्याचा असा तो. तिसरा कोणीतरी आहे म्हणून कुठला समास आहे? बहुर्वी समास. कुठला समास आहे? बहुर्वी समास. आता नीलकंठ असेल, पितांबर असेल, ठीक आहे, हे शब्द कशामध्ये तर बहुर्वी समासामध्ये येतात. आता कर्मधारय समासाचं फेमस उदाहरण आहे महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र. द्वंद्व समास किंवा अव्ययीभाव समास. आता हे जे समास आहेत, चारही समासाचे प्रकार आहेत. तुम्हाला जर परीक्षेत विचारलं गेलं की समासाचे एकूण प्रकार किती, तर बहुर्वी समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि अव्ययीभाव समास. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय भानगडी असते हे सांगत बसत नाही. पुढचा प्रश्न बघूया आपण. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय तर व्याकरण असतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया. अ प्लस ई काय होईल? तर बघा, आता हा साधा प्रश्न आहे. आता जर अच्या नंतर ई किंवा ई दोन्हीपैकी काहीही आलं तर काय असणार आहे? ए. ठीक आहे. मग सर अय कधी असतं? तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, आ प्लस ई किंवा ई म्हणजेच काय लहान मोठा त्यावेळेस असणार आहे ऐ. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं अधिक ई म्हणजे प्रश्न उत्तर काय असणार आहे? ए. ठीक आहे. सेम तसंच ओ कधी असतं? अ प्लस उ किंवा उ काय असणार? ओ. आणि ज्यावेळेस आ प्लस उ उ असेल त्यावेळेस असणार आहे औ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असं कोण म्हटलं होतं? मी मराठी भाषेचा शिवाजी असं कोण म्हटलं होतं? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं विष्णुशास्त्री चिपळूणकर. कोण म्हटलं होतं? विष्णुशास्त्री चिपळूणकर. आता मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? तर दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी. ओके. आणि जे काही कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत ना त्यांना म्हटलं जातं मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. त्यांना काय म्हणतात? जॉन्सन. लक्षात ठेवायचं परीक्षेत सर्व प्रश्न आलेले आहेत बरं का. पुढचा प्रश्न बघूया. शब्दांच्या जाती किती आहेत? तर 8 जाती आहेत. किती जाती आहेत? 8 जाती आहेत. आता कोणत्या जाती आहेत जवळपास तुम्हाला सर्वांना त्या माहिती, त्यामुळे इथे आपण वेळ घालणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. विशेष नाम कोणतं विचारलंय? आता इमारत विशेष नाम आहे का? नाही. नदी नाही. पुस्तक नाही. तर नाम कोणतं असणार विशेष नाम? गंगा नदी. आता नाम काय भानगड आहे याच्यात मी जात नाही. पुढचा प्रश्न बघूया. समिती ही कोणत्या प्रकारचं नाव आहे? आता समिती ही कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर समिती हे सामान्य नाम आहे. इथे तुमचा कार्यक्रम लागू शकतो. परीक्षेत खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. सामान्य नाम समिती पाठ करायचं. समिती साम्य हे लक्षात ठेवायचं. कसं आहे आता हे मी एक्सप्लेन करत बसत नाही. पुढचा प्रश्न आहे. देवपूजा या शब्दाचं लिंग कोणतं? देवपूजा या शब्दाचं लिंग कोणतं? आता देवाची पूजा काय म्हटलंय? देवपूजा हा तर सामासिक शब्द आहे. मग देवाची पूजा. ठीक आहे. तर मग या ठिकाणी ती पूजा, देवाची पूजा. आता देव आणि पूजा याच्यामध्ये सामासिक शब्दात तुम्हाला लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही शब्दाची फोड करता देव प्लस पूजा याच्यामध्ये जो काही दुसरा शब्द असतो त्या दुसऱ्या शब्दावरून त्याचं लिंग ठरत असतं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं स्त्रीलिंग. ठीक आहे, स्त्रीलिंग. ओके. पुढचा प्रश्न बघूया आपण. आता जे काही शब्द आहेत सामासिक शब्द, फॉर एक्झाम्पल मीठ भाकर असेल, साखर भात असेल, हे सर्व शब्द काय तर सामासिक शब्द आहेत. ठीक आहे. आणि सामासिक शब्दाचं जे काही लिंग आहे ते ठरवताना तुम्हाला लक्षात ठेवायचे शब्दाची फोड करणे आणि दुसऱ्या शब्दावरून त्याचं लिंग ठरवणे. ओके. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. अनेकवचनी शब्द तुम्हाला ओळखायचे. अनेकवचनी शब्द आता हे खूप सोपं असतं बरं का. पण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये टायमाच्या अभावी म्हणा किंवा तुमचं जे काही टेम्परामेंट असतं त्याच्यामुळे तुमचे हे प्रश्न चुकतात. आणि मराठीमध्ये जर तुमचे आउट ऑफ प्रश्न आले तरच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये दिसणार आहात, हेही लक्षात ठेवा. आता बघा, गळा हा शब्द विचारला काय? अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. गळा हा शब्द जो आहे तो कसा आहे तर एकवचनी आहे, कारण त्याचं अनेकवचन काय होतं? गळे होतं. शाळा या शब्दाचं अनेकवचन काय होतं? एक शाळा, 10 शाळा. मळाचं काय होईल? मळे. आणि पोळाचं काय होईल? पोळे. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी अनेकवचनी शब्द विचारला, मग कुठला अनेकवचनी आहे? तर या ठिकाणी शाळा हा शब्द अनेकवचनी आहे. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पाऊस या शब्दाचं सामान्य रूप ओळखायचे. आता इथे तुमचं काय होऊ शकतं? कार्यक्रम लागू शकतो. त्याच्यामुळे सामान्य रूप कसं करतात हे तुम्हाला बऱ्यापैकी जमत असेल. इथे डायरेक्ट मी उत्तर सांगतो. पावसा हे त्याचं काय असणार आहे? सामान्य रूप. कारण ज्यावेळेस पाऊस या शब्दापासून तुम्ही शब्द लिहिता तर पावसाचे, पावसाने, पावसामुळे असं आपण सांगत असतो. म्हणून ते झालं त्याचं सामान्य रूप. विभक्तीचे एकूण प्रकार किती? आता साधा प्रश्न आहे. तर विभक्तीचे एकूण प्रकार किती? तर विभक्तीचे एकूण प्रकार आहेत 8. ठीक आहे. मग 6 काय सर? तर विभक्तीच्या कारकार्थ किती? विभक्तीचे कारकार्थ तर ते आहेत आपले 6. ओके. आता पुढचा प्रश्न आहे. पक्षी, नीज, बाळांसह बागडती सर्वनाम ओळखायचे तुम्हाला. ठीक आहे. पक्षी, नीज,
बाळांसह बागडते. तर ह्याच्यामध्ये बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे सर्वनाम आहे आणि कोणतं सर्वनाम ते आत्मवाचक. ठीक आहे, स्पेशल एक्झाम्पल आहे, पाठ करून टाकायचं. पुढचा प्रश्न आहे, माझे घर कोकणात आहे, विशेषणाचा प्रकार ओळखत आहे. आता विशेषणाचा प्रकार माझे कशापासून बनलं आहे, मी या शब्दापासून बनलं. मग सार्वनामिक विशेषण कोणतं, सार्वनामिक, मग त्यालाच काय म्हणतो आपण, सर्वनाम साधित विशेषण. पुढचा प्रश्न आहे, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती. हा प्रश्न पाठ करून टाकायचा तुम्ही. ठीक आहे, 6 प्रकार आहेत, पाठ करून टाका, वारंवार विचारला जातं परीक्षेमध्ये. मला एवढा डोंगर चढवतो, क्रियापदाचा प्रकार. आता चढवतो म्हणजे काय, शक्य आहे. ठीक आहे, मी गाडी चढवतो, हे काय तर प्रायोजक आहे, म्हणजे ते प्रयोजन आपण करून आणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे शक्य, मला माझ्याकडनं शक्य होतं म्हणून शक्य क्रियापद आहे. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणतं. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणतं. बघा, उद्या, नेहमी, दररोज आणि वारंवार. तर याच्यामध्ये काळ दर्शवणार तर कोणता आहे ते, उद्या. ठीक आहे, नेहमी असेल, दररोज असेल, वारंवार असेल, असं वाटतं तेच असेल, पण नाही. तर या ठिकाणी उद्या हे काय असते, कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे, त्याच्या घरावर कौले आहेत. त्याच्या घरावर कौले आहेत विचारलंय तुम्हाला, अव्यय ओळखायचे. अव्यय, आता अव्यय कसं असणार आहे, तर हे घर जे आहे त्याला लागून आलंय बघा, हे वर, तर हे काय असणार आहे आपलं शब्दयोगी अव्यय. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण आता. मरावे परिकीर्तिरूपी उरावे, उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचे. ठीक आहे, आता हे तुमचं पाठच असणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला न्यूनत्व बोधक हे लक्षात ठेवायचं आहे. समुच्चय बोधक काय, विकल्प बोधक काय, हे तुमचं बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय. आता ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय, तर समाधी लागणे. ठीक आहे, पाठ नसेल तर पाठ करून टाका, परीक्षेत आलेलं आहे. बाकीचे ऑप्शन तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी आहे. आणि ब्रह्मानंदी लागणे म्हणजे तुम्ही शेवट होणे, कार्यक्रम होणे, मरणे, हेच तुम्ही या ठिकाणी करणार आहात, परंतु समाधी लागणे हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा, शुद्ध नाही ओळखायचा, अशुद्ध ओळखायचे. बघा, आता हेही परीक्षेतले प्रश्न आहेत, 4ही विचारलेलं आहे. बघा, निर्बसना करेक्ट आहे, निर्बसना लक्षात ठेवायचे, निर्बसना करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघायचे तुम्हाला, त्यानंतर कुकर्म हा शब्द सुद्धा करेक्ट आहे, कुकर्म सुद्धा करेक्ट आहे. पारितोषिक सुद्धा करेक्ट आहे. आणि पारंपरिकमध्ये मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, पारंपरिक असं नाही आहे, तर हे जे पारंपरिक आहे यातलं प नाही आहे. ठीक आहे, तर पारंपरिक असतं, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. तर बघूया अशुद्ध शब्दांमध्ये मग कुठला असणार आहे, पारंपरिक. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघता येईल. चुकीचा गट ओळखायचा आहे. पक्ष्यांचा काय असतो, थवाच असतो, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे, पक्ष्यांचा थवाच असतो. उंटांचा तांडाच असतो, नाण्यांची चळतच असते, आणि हत्तींची झुंड नसते, हत्तींचा कळप असतो. लक्षात ठेवचाल. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा दिन कधी असतो. तर कधी असतो मराठी भाषा दिन, 27 फेब्रुवारी. कधी असतो, 27 फेब्रुवारी. ठीक आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 1 मेला काय असतं, आपलं महाराष्ट्र दिन असतो. काय असतो, महाराष्ट्र दिन. ठीक आहे, आता 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन ठेवण्याचं कारण, या दिवशी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिलं. कर्रेचे पाणी, तर कुणाचे कर्रेचे पाणी. ठीक आहे, तर प्र के अत्रे हे नाव लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे, कवन या शब्दाचा अर्थ विचारला आहे, तर जवळपास सर्व त्याचे उत्तर आहेत. कोण, काय, कोणता, हे उत्तर त्याचे आहेत. पाणी या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला आहे. पाणी म्हणजे पेय पदार्थ नाही, तर वेलंटी बघायची. पाणी म्हणजे काय मग असणार, हात. ठीक आहे, मी भालचंद्र नेमाडे वाचले. तुम्ही वाचू शकता भालचंद्र नेमाडे, नाही वाचू शकत. ठीक आहे, कोणती लक्षण आहे. ठीक आहे, म्हणजे शब्दशक्ती कुठली तर लक्षण नाही, परंतु या ठिकाणी लक्ष्यार्थ शोधायचं. म्हणजे त्या वाक्याचं म्हणणं काय, तर नेमाड्यांचं साहित्य वाचलं असं त्या वाक्याचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न आहे, संबोधन दर्शवताना काय वापरतात. आता स्वल्पविराम वापरतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अरे वेड्या सुनचाप्या काय तुझा रे बर. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला जी बोलू शकत नाही त्याला आपण बोलतो, म्हणजे काय तो सजीव आहे या अनुबोधन आपण त्याला बोलत असतो, परंतु ते शक्य नसतं, म्हणून त्या ठिकाणी चेतना देण्याचं काम केलं आपण कुणाला, त्या चाफ्याला. ठीक आहे, म्हणून चेतना गुणोक्ती. गंगाजळी म्हणजे काय. आता गंगाजळी म्हणजे काय, गंगा नदीचं पवित्र पाणी येईल का, नाही येणार. ठीक आहे, डोळ्यातले अश्रू येणार नाही, तर कायम शिल्लक म्हणून ठेवलेली जी काही रक्कम असते तिला काय म्हटलं जातं, गंगाजळी. मुसळधार पाऊस पडला, उद्देश विस्तार ओळखायचे. तुम्हाला काय विचारलंय, उद्देश विस्तार ओळखायचे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय असणार आहे,
कर्ता कोणता आहे तर कर्त्याला काय म्हणतो आपण उद्देश, आणि उद्देशाबद्दल माहिती सांगणारा जो काही शब्द असतो त्याला म्हटलं तर उद्देश विस्तार. तर पाऊस पडला, पडणारा कोण पाऊस, पण कसा पडला मुसळधार, म्हणून या ठिकाणी उद्देश विस्तार झाला मुसळधार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अकरणरूपी म्हणजेच काय, करणरूपी आणि अकरणरूपी लक्षात ठेवायचं. करणरूपी म्हणजे होकारार्थी, अकरणरूपी म्हणजे नकारार्थी, पण त्याला काय अर्थ असायला पाहिजे. ठीक आहे. मुलांनी खरं बोलावे म्हणजेच काय, दुसऱ्या भाषेत म्हटलं मुलांनी खोटं बोलू नये. ठीक आहे. म्हणजे काय उत्तर असणार आहे तुमचं, मुलांनी खोटे बोलू नाहीत. आता इथे नसतात आहे, इथे नाही, नसतात नाही, पण हे उत्तर येणार आहेत का, नाही, त्यांना काहीतरी अर्थ असावा. पुढचा प्रश्न बघा, सोनालीने फूल तोडले, प्रयोग ओळखायचे. सोनालीने काय तोडलं, फूल तोडलं, म्हणजे कर्म आहे, याचा अर्थ अकर्मक वाक्य का आहे, नाही. भावे आहे का, नाही. तर काय असणार आहे ते, सकर्मक कर्तरी, कारण तोडणारं कोण आहे, सोनाली, म्हणून हे काय उत्तर असणार आहे तुमचं, सॉरी, याचं उत्तर काय असणार आहे मग, कर्मणी प्रयोग. काय असणार आहे, कर्मणी. तर सकर्मक कर्तरी असणार आहे का हे, नाही, कारण कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. आणि सोनालीने फूल तोडले असं झालं, परंतु आता यातलं जे कर्म आहे, या कर्माला जर आपण अनेकवचनी केलं किंवा फुले तोडली असं केलं तर याचं क्रियापद बदलतं. सोनालीने आंबा तोडला म्हणजेच काय, कर्मानुसार क्रियापद बदलतं, म्हणून हे काय झालं, कर्मणी प्रयोग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सगळेच मूर्ख कसे असतील, हे तुम्ही पाठ करून ठेवायचं. सगळेच मूर्ख कसे असतील, तर ह्याचं उत्तर आहे भविष्यकाळ. ठीक आहे. पाठ करून ठेवायचं ते, का कसं विचारत बसायचं नाही. आता देवालय या शब्दाची काय विचारली तुम्हाला, संधी विचारलेली आहे. देव अधिक आलय, देव प्लस आलय, साधा प्रश्न आहे. ठीक आहे. स्वर संधी, कारण व अधिक अ प्लस आ, तर या ठिकाणी दोघांचं मिक्सिंग झालं आहे आणि दोन्ही स्वर आहे. ठीक आहे, म्हणून स्वर संधी. शाब्बास कोणता व्यय, शाब्बास हे कसं आहे तर हे कसं असणार आहे, केवळ प्रयोगी व्यय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जाण्यापूर्वी तयारी केली पाहिजे, जाण्या अगोदर, जाण्यापूर्वी कसं आहे, जाण्यापूर्वी कसं असणार आहे, तर जाण्यापूर्वी तयारी केली पाहिजे. यातलं पूर्वी हा शब्द महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला विचारलंय पूर्वी. ठीक आहे, तर काय असणार आहे, कालवाचकच नाही, पूर्वी म्हणजे च्या अगोदर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कर्ता या शब्दातील मूळ धातू, कर्ता शब्द कर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, विशेषण नसणार शब्द ओळखायचा आहे. तर साधा आहे, ओळखता आलं पाहिजे. मन नाम आहे, सुदृढ, सॉरी, मन हे काय तर नाम आहे. ठीक आहे. सुदृढ हे काय असणार आहे, विशेषण आहे. निरोगी काय तर विशेषण आहे. आरोग्य संपन्न, ठीक आहे, विशेषण आहे, कारण सुदृढ शरीर. बघा कशाबद्दल माहिती दिली, शरीराबद्दल. निरोगी, निरोगी प्रकृती, निरोगी अवस्था, हे काय झालं, हे सुद्धा काय झालं विशेषण. आणि आरोग्य संपन्न लाईफ हे सुद्धा काय झालं विशेषण. ठीक आहे. चला पुढचा शब्द आहे, मूल हे शब्दाचं लिंग ओळखायचं. तर मूल हे जे काही शब्द आहे, मूल, मूल असेल पोर. ठीक आहे, मूल पोर लक्षात ठेवायचं. हे तीनही लिंगामध्ये येतं, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग. ठीक आहे, तर तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. भाजीपाला या शब्दाचं लिंग तुम्हाला सांगायचे, भाजीपाला. ठीक आहे. परत हा जो काही शब्द आहे भाजीपाला, तर भाजीपाला जे आहे, भाजीपाल्याला काय म्हणतो आपण, तो भाजीपाला. ठीक आहे, म्हणून काय झालं, हे पुल्लिंग झालं. ठीक आहे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मराठीच्या टॉप 500 सिरीजमधलं पहिला जो काही भाग आहे तो कंप्लीट केलेला आहे. अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना हे परीक्षेसाठी फायद्याचं असणार आहे. जर आपल्याला हे बेनिफिशियल वाटलं आणि असं वाटलं की आपल्या मित्रांना शेअर करावं, ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडत असेल तर. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी रीडिंग.